नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। आज सरकारान एक अत्यंत महत्वाचो डिसिजन घेतलो। आमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या अधिवेशनान दोन महत्वाची बिलां येवपाची आसात। अधिकृतपणान सरकारानूय ते जाहीर केल्लें आसा। एक म्हटल्यार सरकारी जमनीतली अनऑथरायज घरां आणि दुसरी गजाल कोमुनिदाद जमनीतली अनऑथरायज घरां ही लिगलायज करपाच्या संदर्भात सरकार दोन बिलां हाडपाचे आसात। आयज सकाळी त्या विशयाचेर चर्चा जाली। त्या वेळारूय मुख्यमंत्र्यांनी सांगलें की ह्या संदर्भात ह्याच अधिवेशनात आमी बिलां हाडटले आणि त्या बिलाच्या वेळार ह्या विशयाचेर सविस्तरपणान दर एका आमदाराक उलोवपाक मेळटलें। पुणून मजगती आयज एक महत्वाचो सर्क्युलर सरकारान इश्यू केला। हो सर्क्युलर रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या मार्फत, महसूल खात्याच्या मार्फत हो सर्क्युलर इश्यू जाला। आणि हो सर्क्युलर कितें म्हणटा तर ह्यान पयलीं ऑफिशियल गॅझेट 29 मार्च 2007 ह्या दिसा जे ऑफिशियल गॅझेट प्रसिद्ध जाल्लें, ज्या गॅझेटा भितर सेक्शन 35 ऑफ गोवा लँड रेव्हेन्यू कोड 1968 हातून जे सेक्शन 35 आसा, ज्या सेक्शन 35 भितर जी एक्झॅम्पशन्स आसात, कांय एक्झॅम्पशन्स, त्या एक्झॅम्पशनाचो लाव हो ह्या सर्क्युलराच्या मार्फत घेतले। परंतु ताच्या खातीर कांय कंडिशनां सरकारान ले केल्लेली आसात। आता सगळ्यात पहिली गजाल आमी समजून घेवया की सरकारान ती कंडिशनां कितें ले केल्या। तर पहिली गजाल म्हटल्यार सरकारान असो डिसिजन घेतला की 1970 ते 72 ह्या वर्सा गोंयांत पयलेच फावट लँड रेव्हेन्यू कोडा अंडर सर्वे जाल्लो। आता हो सर्वे गोंय मुक्ती उपरांत पयलेच फावट हो सर्वे जाल्लो, ज्या सर्वेंतल्यान सरकारान जमनीची मापणी केली, सर्वे केले, सर्वे नंबर दिले, सब डिव्हिजन नंबर दिले आणि त्या सर्वे भितर ती जमीन कितें म्हटल्यार त्या जमनीन असलेली घरां, त्या जमनीन असलेले वेगवेगळ्यो गजाली, व्हाळ, रस्ते ह्या सगळ्याची नोंद त्या सर्वे प्लॅना भितर जाली आणि अशा पद्धतीन ते सर्वे प्लॅन तयार झाले। आयज जे सरकारान सर्क्युलर इश्यू केला त्या सर्क्युलरा प्रमाणे 1972 पयलीं जो सर्वे जाला त्या सर्वेन जी घरां दाखयल्यात ती सगळी घरां सरकार लिगल करतलो। आता तुम्ही म्हणटले 1972 ह्या वर्सा जर ही घरां आसात जाल्यार ती इल्लीगल कशी? तर ताचो विशय असो आसा की रिजनल प्लॅन ODP हातूंत प्रत्येक सर्वे डिपार्टमेंटाच्या जमनीचे क्लासिफिकेशन केल्लें आसा। त्या क्लासिफिकेशना प्रमाणे कांय जमनी ह्यो शेत जमनी, पॅडी फील्ड, फॉरेस्ट एरिया, सेटलमेंट झोन अशे वेगवेगळे ताचे क्लासिफिकेशन आसा। आणि तातूंत भितर ही जी 1972 पयलींची जी बांदकामां आसा ती रिजनल प्लॅन आणि ODP भितर वेगवेगळ्या क्लासिफिकेशनान दाखयल्ली आसा। आणि गोवा लँड रेव्हेन्यू कोडा प्रमाणे गोंयची जी जमीन आसा ती जमीन ही एग्रीकल्चर जमीन पुरायपणान अशा पद्धतीन आमचो कायदो म्हणटा। आणि ती एग्रीकल्चर जमीन वेगवेगळ्या गजाली खातीर वापरतना ती नॉन एग्रीकल्चर करपाची तरतूद कायद्यान आसा। ती नॉन एग्रीकल्चर करची पडटा, NA करची पडटात आणि ती NA केल्या उपरांतूच त्या गजाली खातीर सरकारची परवानगी मेळटा। तर जो 2007 जो सरकारान कायद्यात बदल केल्लो, जे सेक्शन 35 आमी म्हणटा, त्या सेक्शन 35 अशा वेगवेगळ्या गजाली खातीर एक्झॅम्पशन दिवपाचो अधिकार हो सरकारान दवरलेलो। तातूंत सेक्शन 30 हे एक्झॅम्पशन फॉर नॉन एग्रीकल्चरल यूज, म्हटल्यार खंयची जर एग्रीकल्चर जमीन आसा ती जर बिगर एग्रीकल्चराक जर वापरपाक जाय जाल्यार तातूंत सरकार त्या कायद्या प्रमाणे, त्या सेक्शना प्रमाणे एक्झॅम्प्ट करपाक शकता। मागीर सेक्शन 32 प्रोसिजर फॉर कन्वर्जन, नॉन एग्रीकल्चरल जमीन नॉन एग्रीकल्चर कन्वर्जन करपा खातीर सेक्शन 32 आसा। सेक्शन 33 पेनल्टी फॉर अनऑथरायज्ड यूज, म्हटल्यार जमनीचो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीन वापर केल्लो आसत जाल्यार ती पेनल्टी जी सरकार लागू करता ती एक्झॅम्प्ट करपाचो अधिकार हो सेक्शन 33 अंडर आसा। त्या उपरांत सेक्शन 34 रिस्पॉन्सिबिलिटी फॉर रॉंगफुल यूज, म्हटल्यार चुकीच्या पद्धतीन तुम्ही जमनीचो वापर केला जाल्यार त्या संदर्भातली रिस्पॉन्सिबिलिटी ठरवपाच्या संदर्भातले हे सेक्शन। या सगळ्या सेक्शनांतल्यान सरकारान आता हे जे सर्क्युलर काढला तातूंत एक्झॅम्पशन्स दिवपाचे थारायला आणि त्या एक्झॅम्पशना अंडर ही क्रायटेरिया सरकारान हे फॉलोइंग कंडिशन घातलेले आसात। ती कंडिशनां कितें तर 1971 पयलीं ज्यांची घरां आसात
ती घरां ह्या चारूय कॅटेगरीन जर पडली जाल्यार ह्या चारूय गजाली पासून ह्या सगळ्या लोकांक एक्झॅम्पशन मेळटलें. म्हटल्यार तांची जमीन ही ऑटोमॅटिक सेटलमेंट झोन अशा पद्दतीन सरकार सर्टिफाय करतले. त्या संदर्भातली सर्टिफिकेट ही डेप्युटी कलेक्टर दितलो. डेप्युटी कलेक्टरा कडेन 10 रुपया फीज भरून ते एप्लिकेशन करपाक जाय. 7 दिसां भितर डेप्युटी कलेक्टर ती सर्टिफिकेट इश्यू करतलो, ज्या सर्टिफिकेटी खातीर 1000 रुपया फारीक करपाक जाय. एकदा ती सर्टिफिकेट मेळ्ळी काय 1972 पयली जी घरां आसात ती सगळी घरां ही सेटलमेंट झोन म्हणून ऑटोमॅटिक तातूंतल्यान डिक्लेअर जातली. म्हणटकच ती सेटलमेंट झोन जाल्या उपरांत त्या घरां खातीर परतून कन्वर्जन सर्टिफिकेट ना जाल्यार हेर फॉर्मेलिटी करपाची गरज ना. ती एकदा सेटलमेंट म्हणून डिक्लेअर जाली काय मागीर ती घरां दुरुस्ती करपाक जाता. फॉर एक्झाम्पल ती घरां जुनी घरां उडोवन नवी घरां बांदपाच्या संदर्भातूय मेकळीक ही लोकांक मेळटली आणि त्या खातीर ह्या सगळ्या गजालींतल्यान लोकांक तातूंतल्यान थाकाय मेळटली. आणि हो खूब महत्वाचो विशय आसा. म्हाका दिसना तर सरकारानूच क्लेम केल्या प्रमाण ऑलमोस्ट मोर दॅन 1 लाख गोंयकारांक ह्या आयच्या सरकारच्या डिसिजनाचो फायदो जातलो. जी सगळी जुनी घरां आसात ती सगळी जुनी घरां ही सेटलमेंटा अंडर येतली. सेटलमेंटा खातीर ज्यो गजाली कायद्यान करच्यो असतात त्या सगळ्या गजालींतल्यान लोकांक सूट मेळटली आणि लोकांक ही आपली घरां रिपेर करपाक दुरुस्त करपाक मेळटली. तातूंत ती घरां अधिकृतपणान त्यांच्या नावारूय करपाक मेळटली. जेणे करून आयज ज्या घरांचेर कसलेच लोन मेळपाक शकना जाल्यार कसलोच बेनिफीट मेळपाक शकना तोय बेनिफीट घेवप हे आता गोंयकारांक शक्य जातलें. आणि त्या खातीर हो अत्यंत महत्वाचो अशा पद्दतीचो हो डिसिजन सरकारान घेतलेलो आसा. आता हातूंतल्यान काय प्रश्न हे स्वाभाविकपणान मुखार येतात. ते प्रश्न म्हटल्यार 1972 म्हटल्यार गोंय मुक्त जाल्या उपरांत 10 वर्सांनी तो सर्वे जाल्लो. पुणून 1972 जर आमी हिशोब धरीत आणि 1972 ची घरां कायदेशीर जाली अशें जर आमी म्हणत जाल्यार कितलेशेच ज्यो फॅमिली वाडल्यो ते फॅमिलीन पयलीं सगळ्यांचे गोंयकारांचे एक कॉमन घर आसतालें. सगळ्या कॉमन फॅमिलीचे कॉमन घर. तातूंत 4 चुलते 5 चुलते मागीर त्यांची फॅमिली अशा पद्दतीन ह्यो फॅमिली वाडत गेल्यो. आणि जश्यो जश्यो फॅमिली वाडत गेल्यो तशे तशे लोकांनी आपल्याच जमनी भितर प्रत्येकान घरां बांदली. आता ही सगळी घरां ही 1972 च्या सर्वे प्लॅनान नोंद जावप हे स्वाभाविक ना, कारण त्या उपरांत ती घरां जाली. म्हणटकच ओरिजिनल घर गोंयकाराचें जे गांवांनी आसा ते ओरिजिनल घर ह्या डिसिजना प्रमाणे कायदेशीर जालें ही एक बरीच गजाल. आता ऑफकोर्स ह्या कायद्यान म्हटलां ते पद्दतीन 1000 स्क्वेअर मिटराचें लिमिटेशन दवरलां. 1000 स्क्वेअर मिटरा भितरली जमीन ही सेटलमेंट जातली. म्हणटकच आता हातूंतल्यान प्रश्न असो जाता की 1972 उपरांतूय गोंयकारांची कितलीशीच घरां आसात जी तांणी आपल्या जमनी भितर बांदल्या. पुणून त्या घरां खातीर कायदेशीर प्रक्रिया जी करपाची आसता ती कोणीच केल्ली ना. तांकां पंचायतीन टॅक्सूय फारीक करता, लायटीचे उदकाचे कनेक्शनूय मेळ्ळा, रस्ते जाल्या, नळ मेळ्ळा, सगळें जालां. पुणून सरकारच्या कायद्या प्रमाणे ती अनऑथरायज घरां आणि त्या खातीर वेगळ्या पद्दतीन कायदो हो आसचो पडटलो. तो ऑब्वियसली सरकारान जी 2 बिलां हाडटा म्हणून सांगल्या त्या बिला भितर त्या घरांची तजवीज आसतली. पुणून त्या पयलीं 1972 पयलींची जी घरां आसात ती सरकारान अशा पद्दतीन ही ऑथरायज करपाचो प्रयत्न हो ह्या सर्क्युलरांतल्यान केल्लो आसा. ताचो नक्कीच फायदो जातलो, कारण जुनी घरां ही ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया करपाक लागूनच विदाउट रिपेर उरल्या. म्हटल्यार ती रिपेर करून कितें करतलो, कारण जुनी घरां जर आतां रिपेर करतलो जाल्यार त्या घराची जो लिगल जो अधिकार आसा तो कुटुंबातल्या सगळ्या लोकांक आसा. आणि त्या खातीर दर एकाक दिसता की म्हाका जर थंय काय रूम मेळचो ना जाल्यार हांव कित्याक रिपेर करूं, म्हाका जर थंय रावपाक मेळचें ना जाल्यार हांव कित्याक थंय नळे बदलूं. अशा पद्दतीचो विचार जो आसा तो विचार खंय तरी ह्या निर्णयांतल्यान बदलपाक शकता. कारण एक हे सेटलमेंट झोन जाल्या उपरांत ते घर व्यवस्थीत पद्दतीन प्रत्येक भावाक प्रत्येक चुलत्याक आपलो एक मूळ घरान एक आपलो व्यवस्थीत पद्दतीन रूम काडपाक जाता. आणि तशा पद्दतीन प्लॅन करून तशा पद्दतीन ही जुनी घरां रिडेव्हलप करपाची संद ह्या निर्णयांतल्यान निश्चितपणान मेळटली. म्हाका दिसता जर अशा तरेन दर एका गोंयकारान जर आपले मूळ घर जर अशा पद्दतीन हे कायदेशीर जाल्या उपरांत जर ते सांबाळ्ळें, ते जर व्यवस्थीत पद्दतीन रिडेव्हलप केलें, थंय आपले अस्तित्व जर दवरलें जाल्यार गोंयकाराच्या बाबतींत गोंयकारा खातीर ती खूब बरी गजाल थारतली. कारण
ते घर रिपेअर कोण करतलो, कारण आसात 5 भावांक रूम खंयचे मेळटले अशी परिस्थिती जाल्ली आसा. सो आता तशा पद्दतीन डिझायन करून आपले एक अस्तित्व त्या घरान उरचे आणि त्या खातीर ह्या निर्णयाचो खूप फायदो गोंयकारांक जातलो हाच्या विशीं कांयच दुबाव ना. पुणून आता प्रश्न उरलो तो 1970 उपरांत जी घरां जाली, ज्या घरांची नोंद सर्वे प्लॅना भितर जावंक ना, त्या घरा विशीं सरकार डिसिजन घेतलो. आता हो डिसिजन सरकारी आणि कोमनीदाद जमनी भितरलो जालो, पुणून प्रायव्हेट जमनी भितर त्याच लोकांची मालकी असलेल्या जमनी भितर जी घरां जाल्यात त्यावूय घरा खातीर म्हाका दिसता सरकार कायदो करपाचो आसा आणि कायदो हाडपाचो आसा. आता हे नेमके कायदे कशा तरेन सरकार हाडटा, तातूंत नेमकी कितें गजाली सांगलेल्यो आसात, हे सगळ्यो गजाली पळोवपा खातीर आमकां कायदो येवन ताचो अभ्यास केल्या उपरांतूच आमी ताचेर उलोवपाक शकतात. पुणून एक बरी गजाल ज्या गजालीचें स्वागत जावपाक जाय, खरें म्हटल्यार ही गजाल जर इतली सोपी आसलेली 1971 1972 च्या सर्वे प्लॅनाचो वापर करून जर ह्यो गजाली जर इतल्यो लिगलायज करप जर इतले सोपे असलेले जाल्यार इतली वर्सां ही गजाल इतली सोपी गजाल ही कोणाच्याच लक्षात किंवा नदरेक कित्याक येवंक ना, हो एक कोडे हे पडण्यासारकोच हो प्रश्न आसा. आता हाचो फायदो हो कांय प्रमाणात जो रोड वायडनिंगाच्या विशयाचेर जो प्रश्न निर्माण जाला की 25 मीटर 15 मीटर MDR रोड वायडनिंग खातीर जी बांदकामां वचपाची आसात, त्यावूय बांदकामाच्या बाबतीत जर तांची ती दुकानां घरां नाजाल्यार कसलीय आस्थापनां जर आसत ती जर 1972 सर्वे प्लॅनाचेर जर आयडेंटिफाय जाल्ली आसात जाल्यार ती डेमोलिश जावपाक शकनात. हे काल ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा हांणी विधानसभे भितर स्पश्ट केल्लें आसा. आता ती घरां जी आसात जी सर्वे प्लॅना भितर दाखयल्ली आसात ती घरां खंय तरी रिजनल प्लॅनान नाजाल्यार ODPन प्रपोज रोडा भितर दाखयल्ली आसा. म्हणटकूच ती घरां जर उडोवपाचो जर प्रश्न येना जाल्यार मागीर त्या प्रपोज रोडाकूय काय अर्थ उरचो ना. म्हणटकूच नेमके सरकार आता ह्या बाबतीत कितें भूमिका घेतली. आता सरकार ज्या तरेन वेगवेगळ्या मेगा प्रोजेक्टांक परमिशन्स दिता ती सगळी परमिशन्स बेस्ड ऑन प्रोपोज रोड, कारण तशी परमिशनां जर दितलो जाल्यार तशा पद्दतीन प्रोपोज रोड आसपाक जाय. त्या प्रोपोज रोडाच्या आधाराचेर सरकारान ती परमिशनां दिल्ली आसात. आता सरकार जर म्हणटा 1972 पयलींच्या सर्वे प्लॅनाचेर आसलेली घरां दुकानां ही आमी उडोवपाक शकना जाल्यार मागीर ते प्रोपोज रोडाचेर कितें जातलें. आणि जर प्रोपोज रोड तशा पद्दतीन जर वायडनिंग जायना जाल्यार त्या प्रोपोज रोडाच्या आधाराचेर जी प्रोपोज परमिशनां दिल्ली आसात वेगवेगळ्या हावसिंग नाजाल्यार मेगा प्रोजेक्टांक त्या परमिशनाचे कितें जातलें. प्रश्न खूब आसात. जशे जशे विशय चर्चेक येतले, जशे जशे सरकारचे कायदे हे आमकां पळोवपाक मेळटले, अभ्यास करपाक मेळटले, त्या उपरांतूच ह्या संदर्भात अधिकृत ऑफिशियल भूमिका घेऊन तो विषय मांडपाची संद मेळटली. ते बिलां येयल्या उपरांत ताचो अभ्यास करूनय आमी तुमच्या मुखार येतले. पुणून तूर्त आयचो हो जो डिसिजन सरकारचो आसा आणि जे सर्क्युलर रेव्हेन्यू डिपार्टमेंटान इश्यू केल्लें आसा त्या सर्क्युलरांतल्यान खऱ्या अर्थान कांय प्रमाणात नीज गोंयकारांक, कारण 1972 पयलीं घरां आसपी म्हणटकूच ते गोंयकारूच आसात आणि त्या खातीर नीज गोंयकारांक ह्या डिसिजनांतल्यान फायदो मेळटलो. त्या खातीर सरकारच्या ह्या डिसिजनाक आमी वेलकम करपाक जाय, ह्या डिसिजनाचें आमी स्वागत करपाक जाय. म्हाका दिसता खंय तरी आपल्या गांवांत जे जुने घर आसा, जे दुर्लक्षीत उरला घर, ज्या घरा कडेन लक्ष दिवपाक कोणाक वेळ ना आणि खूब जाण कॉमन घर असल्या कारणान कोण करतलो खर्च करीत जाल्यार म्हाका ते रूम मेळटलो काय कितें असो विचार करपी जी कुटुंबां आसा गोंयकारांची, म्हाका दिसता तांणी एकठांय येवन ही आपली सगळीं जुनी घरां व्यवस्थित पद्दतीन रिपेअर करून आपली एक त्या गांवांतली वळख आणि आपले गोंयकारपणाचे अस्तित्व हे टिकोवन दवरपाची संद ह्या कायद्यांतल्यान ह्या सरकारच्या डिसिजनांतल्यान दर एका गोंयकाराक मेळटली. त्या संदीचो गोंयकारांनी लाभ घेवचो आणि आपल्या गांवांतले आपले अस्तित्व हे शाबूत दवरचे. जशे गांवांतले आमी म्हणटात तशा पद्दतीन हो विशय शाराकूय लागू आसा. म्हटल्यार सरकारान हो सर्क्युलर रेव्हेन्यू डिपार्टमेंटा मार्फत इश्यू केल्या उपरांत पंचायत डिपार्टमेंट आणि म्युनिसिपालिटी डिपार्टमेंट ह्या दोगांयनी ह्या संदर्भातले सर्क्युलर इश्यू केला आणि ते सर्वे करून जी 1972 पयलीं जी घरां आसा त्या घरांच्या बाबतीत डेप्युटी कलेक्टर अशा पद्दतीन तांकां सर्टिफिकेट दिवपाक शकता. अशा पद्दतीची सर्क्युलरां आयज इश्यू जाल्लेली आसा. एकूण 3 सर्क्युलरां ह्या संदर्भात सरकारान इश्यू करून एक व्हडलो डिसिजन गोंयकाराच्या भल्या खातीर घेतलेलो आसा आणि ज्यो ज्यो गजाली गोंयकारा खातीर या गोंयच्या भल्या खातीर आसतल्यो त्यो गजाली आमी त्या गजालींचे स्वागत करपाक जाय.
त्यो गजाली आमी उक्त्या काळजान त्या गजालींचे स्वागत करपाक जाय आणि त्या खातीर ह्या डिसिजनाचे म्हाका दिसता आमी स्वागत करप हेच योग्य थारतलें. ह्या नेमक्या डिसिजनाचेर गोंयकारांक कितें दिसता, खरेंच हो डिसिजन गोंयकारांक फायदेशीर आसतलो काय ना, ह्या डिसिजना खातीर कितें गोंयकारांक फायदो जावपाक शकता, ह्या सगळ्या विशयाचेर तुमी तुमच्यो प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्सान निश्चितपणान दिवच्यो. जर तुमच्या मनान आनीक कितें वेगळो प्रश्न ह्या सगळ्या संदर्भात येता आणि तुमकां जर ताचो वेगळो इंटरप्रिटेशन जर कितें दिसता जाल्यार तेवूय तुमी मेकळेपणान मांडचे, ज्याच्या वयल्यान ह्या विशयाचेर सविस्तरपणान चर्चा करप, डिबेट करप हे शक्य जावपाक शकता. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.